खरं तर ट्रॅव्हल करतेस, एवढं लांब ट्रॅव्हल करायचं आहे. इथपर्यंत येणं हा रस्ता काही सोपा नाहीये. खूप डिफिकल्टीजने भरलेला आहे. नुकतीच तुझी एक पोस्ट बघितली त्यावरतीच. कारण खंत वाटली कुठेतरी ॲक्टर्सना सुद्धा सुद्धा या गोष्टीतून प्रत्येक माणसाला जावं लागतंय. काय वाटतं? माझं म्हणणं हेच आहे, की मी का ती पोस्ट केली माहिती आहे का ॲक्चुअली कारण गेल्या काही दिवसांमध्ये ना मी खूप ॲक्सिडेंट्स बघितले आणि कुठेतरी म्हणजे मी बाईक ॲक्सिडेंट्स बघितले, मी खूप ब्लडशेड बघितली. सो मला असं झालं, की का? कसली घाई असते नक्की जाण्यासाठी? म्हणजे काय नक्की कसली घाई? तुम्हाला का कट मारून जायचं असतं? सो मला असं होतं म्हणजे बरेचदा असं होतं माझ्या पण गाडीला कोणी कट मारून जात असेल, तर मी बरेचदा अडवून बाईकर्सला मी ओरडलेली आहे, की आम्हीच काळजी घ्यायची ना म्हटलं तुमची. तुम्हाला तर काळजी नसतेच. तुमच्या घरी कोण वाट बघताय ह्यांची आम्ही काळजी घ्यायची. मी असं उलटं ओरडलेली आहे. सो मला असं वाटतं, की पावसाळा आहे, पाऊस असतो, दिसत नाही, व्हिजिबिलिटी इश्यू आहे. रोड्स आपले ऑइलनी स्किड होतात. सो काळजी घ्या ना, स्लो जायला काय प्रॉब्लेम आहे? आणि मला एकूणच नेहमी असं वाटतं, की नको ॲक्सिडेंट्स किंवा ह्या सगळ्या गोष्टी नकोच, कोणाच्याच बाबतीत नको. आणि म्हणून मला असं वाटलं, की सांगावं, की प्लीज काळजी घ्या स्वतःची. म्हणजे आधीच आपण कॉन्शियसली ड्राईव्ह करू किंवा नसेल बाईक नका काढू, रिक्षेनी जा, बसनी जा, ट्रेननी जा, पण प्लीज हळू चालवा गाड्या. नक्कीच. आणि हा मेसेज खरं तर सगळ्यांसाठी आहे, जे ड्राईव्ह करतायत किंवा जे चालतायत रस्त्यावरती हो, म्हणजे सध्या. इतकं लाईफ हो. अनप्रेडिक्टेबल झालेलं आहे ना, सो मला असं वाटतं, की खूप छान आहे आपलं लाईफ. तर प्लीज ह्या छोट्याशा गोष्टींच्या मागे घाई करून बाईक किंवा कार चुकीची चालवून नका ते वेस्ट करू, घालवू नका प्लीज. नक्कीच. थँक यू सो मच. आणि शेवटचा प्रश्न